नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणे सुद्धा शुभ मानले जाते. श्री दत्त अवतारांचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वांची अनुभूती जो करून देतो तो गुरु. गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे. गुरु म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे, ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते, शिष्याने आपल्यालाही पुढे जावे अशी ज्याची इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. तर आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. आणि म्हणून गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते, परंतु ते साध्य होत नाही. अशा वेळी निराश होण्याचं कारण नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र होय. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेलं आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परम दत्त भक्तांनी याचं नित्य पठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचं बळ मिळून त्या समस्येची तीव्रता कमी झाल्याचं जाणवेल, कल्याण होईल असं आशीर्वचन देण्यात आलेलं आहे. तर 52 श्लोकी गुरुचरित्र आपण सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेय गुरुवे नमः. अथ ध्यानम. दिगंबर भस्म सुगंध लेपन चक्र त्रिशूळ डमरू गदाच पद्मासन रवी सोमनेत्र दत्तात्रेय ध्यान बिष्ट सिद्धंदम. काषाये वस्त्र करदंडधारिणी कमंडलू पद्यकरेण शंकम चक्र गदाभूषित भूषांडे श्रीपादराज शरम प्रबंदे. कृते जनार्दनो देव त्रेताया रघुनंदन दोपारे रामकृष्ण च कैले श्रीपाद श्रीवल्लभ. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्पकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तूची माझा. कृष्णा तरी वास करुणी ओझा सद्भक्त तेते करती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणे संदेह होता माझ्या मनी आजी तुवा कुडे केले. ऐसी शिष्यांची विनंती ऐकुनी शुद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगर पुत्रा कारणे भगीरथे गंगा आणली भूमंडळी. तीर्थ असती अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्रीवल्लभ. ज्यावर असे श्री गुरूंची प्रीती तीर्थमहिमा ऐकवया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले 3 वर्ष गुप्ती तेथुनी गुरु गिरिपुरा येती लोकानुग्रहा कारणे. श्रीपाद कुरुवरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आत्ता कृपामूर्ती दातारा. सिद्धमने नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी अनंत रूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा. सिद्धमने ऐकवस्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रेयसी. श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा.
श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत, शमन करणार समर्थ तूच एक कृपा सिंधू. ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण, श्री गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियसा. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगिया ते पुसत, सांग स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे. ऐक शिष्या नामकरणी श्री गुरु भक्त शिखामणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाले निर्धारे. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी अनेक निरूपाची दातारा. अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदमंत, श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशान केले दातारा. स्वामी निरूपिले आम्हासी श्री गुरु आले गणगापुरासी, गोप्यरूपे अमरपुरासी औदुंबरी असती जाण. सिद्ध मने नामधारका ब्रह्मचारी कारणिका, उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननेसी. तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता, परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे. लोटांगणे श्री गुरुशी जाऊनी राजा भक्तीसी, नमस्कारी विनयेसी एक भावे करुणिया. शिष्य वचन परिसुनी सांगता झाला सिद्ध मुनी, एक भक्ता नामकरणी श्री गुरुचरित्र अभिनव. सिद्ध मने एक बाळा श्री गुरूंची अगम्य लीला, सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तीसी, वेदांत न कळे ब्राह्मयासी अनंत वेद असती जाण. चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा. नामधारक मने सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी, उल्हास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अति गोड. पुढे कथा कवने परी झाली असे गुरुचरित्री, निरूपावे विस्तारी द्विमुनी कृपा सिंधू. श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास, परितृप्त नव्हे गा मानस तृषा अनेक होत असे. सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका, योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांसी स्वधर्म. पतिव्रतेच्या रीती सांगे देवासी ब्रह्मस्पती, सहगमनाची फलश्रुती येणे परी निरूपिली. श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारुनी आम्हासी निरूपावे स्वामिया. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका पराशर ऋषी, तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला. पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा वैली, मती असे माझी वेधिली श्री गुरुचरित्र ऐकावया. गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू, सांगता न ए विस्तारू ताऊन मात्र सांगत असे. ऐसा श्री गुरु दातारो भक्तजना कल्पतरू, सांगता झाला आचारो कृपा करुणी विप्रासी. आत झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा, चरित्र भाग सांगे श्री गुरूंचा माझे मन निववी वेगी. सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका, 60 वर्ष वांझ देखा पुत्र कन्या प्रसवली. सिद्ध मने नामधारका अपूर्व वर्तले अनेक ऐका, वृक्ष झाला काष्ठ सुखा विचित्र कथा परियसा. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी वातुनी, नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरूपिले. मागे कथा निरूपिले सायनदेव शिष्य भले, श्री गुरूंनी त्यासी निरूपिले कलत्रपुत्र आणि म्हणती. श्री गुरु म्हणती द्विजासी
या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी भोवती आराधिले. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरुभवन आपण नाही आता येथून सोडून चरण श्री गुरूंचे. तू भेटलासी मज तारक देन गेले सकळही दुःख सर्वाभिष्ट लाधले सुख श्री गुरुचरित्र ऐकता. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारो लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती. सांगेन ऐका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरुचरित्र तत्परेसी पर्येसा. श्री गुरु नित्य संगमाशी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र पर्येसी शेती आपुल्या उभासे. त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षत्र म्हणून या. तेने मागितला वर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधला वर पर्येसा. राज भेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगाभुवनी योजना करती आपुले मनी गोप्य राहावे म्हणून या. मने सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकाळभिष्ट साधेला. इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरे सिद्धनामधारक संवादे द्विपंचशत श्लोकात्मक गुरुचरित्र संपूर्ण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.